नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. तर बघा, आपण आपल्या समर्थ माऊलींना स्मरण करून आपल्या अंतरंगामध्ये त्यांना वसवून आपण आपल्या आजच्या समासाची सुरुवात करत आहोत. तर आजच्या समासामध्ये आपण जाणून घेणार आहोत किंवा आजच्या समासाचा जो आपला विषय आहे तो म्हणजे समास 6वा आहे, चातुर्य विवरण नाम. आता चातुर्य विवरण नाम नक्की काय असेल तर त्याचं आपल्याला पूर्णपणे आज अभ्यास करायचं. बघा, आज आपण सुरुवातीला त्याचा भावार्थ समजून घेऊया, नंतर मग आपल्या ओवींचं वाचन आपण करून घेऊया. कारण काय काय वेळा काय होतं की ओवींच्या वाचनामुळे बरेच जण तग धरून किंवा ते श्रवण करण्यास प्राप्त होत नाही किंवा श्रवण ते करू शकत. आपण पहिला काय करूया, भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया की नक्की या समासामध्ये काय दडलेलं आहे, नक्की चतुरपणाचे लक्षण म्हणजे काय. जसं की मागील समास आपण बघितलं होतं चंचल लक्षणला, यामध्ये बघितलं होतं की आपण कशा पद्धतीने समर्थ माऊलीने चंचलपणाची लक्षणं जी होती ती आपल्या समोर मांडली होती. तर यामध्ये आपण बघितलेलंच होतं की मूळ निश्चळातच चंचळातच माया असते आणि मग पंचमहाभूते आणि अष्टधा प्रकृती, पंचमहाभूते आणि त्रिगुण असं मिळून जी अष्टधा प्रकृती तयार होते त्यापासूनच सगळ्या गोष्टी काय असतात, घडत असतात. मन हे कधीही आपल्या नियंत्रणात नसते, ते सैरावेरा धावतच असतं. तर अशा पद्धतीनं हा जो खेळ आहे तो अचेतन जड आणि निश्चळ ब्रह्म अशा दोन्हींमधला तो खेळ होता. पण आज आपल्याला जे अनुभवायचं आहे तो म्हणजे चतुरपणाचे लक्षण. मग नेमकं चतुरपण म्हणजे काय. आता आपण चतुर शब्द ऐकला की आपल्याला असं वाटतं की चतुर म्हणजे हुशार, बरोबर आहे ना. आणि ही सगळी हुशारी कशापासून प्राप्त झाली, कशामुळे प्राप्त झाली, कसं सगळ्या माणसांमध्ये हे चतुरपणाचे गुण त्यांच्या अंगी आले किंवा त्यांनी जर प्रयत्न केला किंवा त्याचा अनुभव घेतला, प्रचिती घेतली, तर कशा पद्धतीने या गोष्टी आहेत. नक्कीच तुम्ही हे शेवटपर्यंत हा व्हिडिओ श्रवण करून घ्या, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समजल्या जातील. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या समासाला. जय जय रघुवीर समर्थ श्रीमददास बोध दशक 15वा आत्मदशकना समास 6वा चातुर्य विवरण निरूपणना श्रीराम समर्थ. आता बघा, समर्थ माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की यामध्ये काही ओवी दिलेले आहे. बघा, इथं समर्थ माऊलींनी हिरण किंवा हिरडा असा हा शब्द दिलेला. बघा, समर्थ माऊलींना सांगण्याचा उद्देश काय होता की जसं आपण एखादा दिवा ज्यावेळी प्रज्वलित करतो तो दिवा तर असतो पिवळ्या रंगाचा, हिरड्या म्हणजे काय तर पिवळ्या रंगाचा असतो, आणि त्यानंतर त्याच्यापासून ती काजळी जमा होऊन कृष्णवंशी म्हणजे काळा रंग तयार होतो. ती काजळी जी जमा होते त्यापासून. समर्थ माऊलीने इथं सांगायचा उद्देश काय की हिरडा हा पिवळा असतो आणि त्याच्यापासून मग ती काळी शाई काय होते, तयार होते. त्या हिरड्यापासूनच ती काळी शाई तयार झाली. आणि त्यानंतर समर्थ माऊलीने सांगितले की पूर्वीच्या काळी कसं असायचं. आता बघा, जर आपण आपल्या समोर हे लेखन नसतं, इथे लेखनाचा विषय समर्थ माऊलीने मांडलेला आहे. लेखन म्हणजे काय, लेखन ज्यावेळी एखाद्या कागदावर ज्यावेळी आपण त्या शाईनं लिहितो, आपल्या जे अनुभवातील विचार असते, डोक्यातील जे विचार असते ते ज्यावेळी त्या कागदावर उतरवतो त्यावेळी ते इतर जणांना त्याचा फायदा होतो. आजही आपण जे विद्यार्थी दशेत आहोत आपण, किंवा आता आपण जे सगळं शिकतो आहोत, लहानपणापासून जे आपण शिकत आलो ते सगळे या पुस्तकाच्या ज्ञानातूनच आलो ना. मग जर ह्या गोष्टी जर घडल्या नसत्या तर दासबोध सारखा ग्रंथ, महाभारत सारखं, रामायण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर कधीच मांडल्या गेल्या नसत्या. आणि ह्याची सुरुवात एका क्षुल्लक गोष्टीपासूनच झाली ना, एक साधी शाई आणि तो पांढरा कागद. आता त्यावेळी बोरू, बोरू म्हणजे एक वृक्ष आहे, त्याच्या लाकडापासून ते तासलं जायचं आणि त्यापासून तो बोरू म्हणजे जसं आता आपण पेन वापरतो त्या पद्धतीनं तो तेव्हाचा पेन होता थोडक्यात बोरू म्हणजे. आणि तो त्या शाईमध्ये वारंवार बुडवून असं ते लेखन केलं जायचं. आजही सगळ्याच्या मूळ प्रत अजूनही देखील आपल्याला ज्या ठिकाणी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत तिथं आपल्याला ह्या पाहाव्याच मिळतात. मूळ प्रती अजूनही जशाच्या तशा स्वरूपात अगदी व्यवस्थितरित्या ठेवलेल्या आहेत आणि त्यापासूनच पुढं हे सगळं म्हणजे वितरित केलेलं आहे किंवा वाटलेलं आहे. मग हे सगळं कशामुळे झालं तर ह्या काय तर ह्या लिखाणामुळे झालं. आणि लिखाण कसं तर अगदी त्या पिवळ्या रंगाचं पुढं काळ्या शाईमध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर ते आपण पांढऱ्या कागदावर काय केलेलं आहे,
उतरवलेलं आहे. आणि ही सगळी भूखंडावर विस्तार पावलेले, म्हणजे सगळीकडे ह्या गोष्टी पसरलेल्या आहेत. आणि तिच्याशिवाय ज्ञान प्राप्त झाले असे तर कधी होऊ शकत नाही. आपण म्हणू शकतो का, किती किती तुम्ही नुसतं डोक्यात साठवणार. समजा एखाद्याला तुम्ही डोक्यात जे काही साठवले ते सांगितलं तर तो त्यावेळेपुरतं डोक्यात राहील त्याच्या. पण दुसऱ्या दिवशी जर तुम्ही त्याला विचारायला गेलं किंवा तुम्ही देखील ते दुसऱ्या दिवशी सेम गोष्ट सांगायला गेला तर नक्कीच ते आठवणार नाही. मग ज्यावेळी तुमच्या डोक्यातून जे विचार असतात ते काय होतात, जेव्हा त्या कागदावर उतरले जातात त्यावेळी ते सर्वत्र काय होतात, पसरले जातात, पोचले जातात. बघा समर्थ माऊली नेहमी सांगायचे, शेवटचं त्यांच्या दशकामध्ये ती ओवी होती की माझी वाणी आणि काया जरी गेली असेल तरी मी सर्वत्र तुमच्यामध्ये पसरलेला आहे. आणि तो या दासबोध ग्रंथातून, बघा दासबोध ग्रंथ समर्थ माऊलींनी त्या खळीमध्ये बसून कल्याण स्वामींकडून लिहून घेतला. आणि त्यावेळी देखील आपल्याला ही शाई वापरलेली आहे, बरोबर ना. ही जी शाई आहे ती श्वेतावर म्हणजे त्या पांढऱ्या कागदावर याचं लिखाण केलं गेलेलं. आणि त्यामुळं आपल्या समोर आज दासबोध सर्वांच्या समोर आहे. आणि आपण त्याला परमभाग्य मानलं पाहिजे आपलं, की आपल्याला हे श्रवण करण्यास, वाचन करण्यास मिळत आहे. ही गोष्ट पण तितकी महत्वाची आहे. काजळ किंवा शाई ही किती क्षुल्लक आहे हो, अगदी सहजरित्या सगळीकडे उपलब्ध होत. पण त्यानंतर त्याच्यापासून जे लिखाण केलं जातं त्याला खूप महत्व आहे. त्याच्यापासून जे आपण आपल्या अंतरंगातील जे विचार असतात ते त्या कागदावर जेव्हा उतरवतो त्यावेळी त्याला खूप महत्व आहे. आणि तिच्यामुळेच काय होतं, सर्व प्रकारचं जे ज्ञान आहे ते साठवलं जातं. प्रत्येक म्हणजे जशी आपल्या कम्प्युटरची जी सीपीयू मध्ये जी मेमरी साठवून ठेवली जाते त्या पद्धतीनं काय होतं, त्या कागदावर ते सगळीकडे असं साठवलं जातं, ते अगदी व्यवस्थित. पण असं आहे का हो की या लिखाणामुळं फक्त उत्तम असं लिखाणच होऊ शकतं का, त्यामध्ये अधम गुण देखील असतात, बरोबर. उत्तम आणि अधम म्हणजेच काय, तर बघा कधी कधी रामायणसारखा पवित्र महाग्रंथही लिहिला जातो पण त्यात केलेले रावणाने सीतेवर जे अत्याचार केलेले आहेत ते देखील त्या लिखाणातूनच लिहिले जातात ना. मग जे काही असेल ते लिहिलं देखील. मग आपल्याला मात्र त्यातील जे चांगलं आहे ते अगदी व्यवस्थितपणे काय करायचंय, समजून घ्यायचंय. किंवा त्याची आपल्याला तुलना मग कशाचीच करायची नाहीये. कारण आपल्याला चांगल्या त्या गोष्टी आपल्यामध्ये काय करायच्या आहेत, उतरवून घ्यायचे, बरोबर. कारण जोपर्यंत आपण चांगल्या गोष्टींचं ज्ञान करून घेत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये ते सगळ्या गोष्टी किंवा आपल्यातलं जे अज्ञान आहे ते कधीच दूर होऊ शकत नाही. आणि हे चतुर लोक जे असतात ते बरोबर ओळखतात. जे बघा ज्याप्रमाणे बघा व्यावहारिक जे ज्ञान असतं ते लिखाण व वाचन या माध्यमातूनच होतं ना. आपण ज्या गोष्टी आज अनुभवतो, आपण जे आज शिकत आलो इथपर्यंत ते सगळं आपण लिखाण, वाचन ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्यापुढे ती पुस्तकच उपलब्ध नसतील, जे वाचन जे आपण जे करणार आहोत ते उपलब्धच नसतं तर मग आपण इथपर्यंत ज्ञानी होत आलोच नसतो ना. त्यामुळे बघा त्याचप्रमाणे अध्यात्म ज्ञान जे असतं ते अनुभवातून आपल्याला प्राप्त होत असतं. कागद, लेखणी, शाई व लिखाण ही 4 साधने, बरोबर. ही 4 साधने तसेच भाग्याचे सुद्धा आपले 4 प्रकार आहेत. भाग्याचे देखील काय 4 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि गुप्त. हे असे 4 प्रकार आहेत. सर्वत्र सर्वांना याचा अनुभवही येत असतो. बघा प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाचं जे भाग्य असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. काही काही जणांना कुठल्याही गोष्टी म्हणजे जराशीही मेहनत न करता साध्य होत असते, कारण मुळातच त्यांचा जन्म अशा कुटुंबामध्ये झालेला असतो की जिथं त्यांनी सुरुवातीला मेहनत करून ते सगळं कमावलेलं असतं. मेहनत तर केलेली असते सुरुवातीला पण नंतरच्या ज्या पिढ्या असतात तर त्यांना ते डायरेक्टली प्राप्त होतं. मग प्रत्येकाचं जे भाग्य असतं, प्रत्येकाचं जे नशीब असतं ते वेगवेगळं असतं. मग इथं समर्थ माऊलींनी आपल्याला आणखी काही गोष्टींचं आपल्या पुढे ज्ञान सांगितलेलं आहे की महिसूत म्हणजे बोरू. बघा म्हैसूत हे नाव दिलेलं आहे त्या बोरूला. पुढे सरसावचं आणि नंतर त्यापासून तासून त्याला छेदलं जातं, छेद दिला जातो. आणि शाई आणि बोरू या दोघांच्या संयोगाने काय होतं, सर्व लिखाण, सर्व कार्यभाग चालतो. बघा श्वेत कागद आणि अश्वेत बोरू. श्वेत कागद म्हणजे तो पांढरा कागद आणि अश्वेत बोरू यांची गाठ पडली आणि त्यात कृष्ण शाई मिश्रित झाले. यांची गाठ पडल्यानंतर कृष्ण शाई मिश्रित झाले. त्यामुळे काय झालेले, इहलोकात सार्थकता प्राप्त झालेली. या इहलोकामध्ये सर्वत्र सुख पसरलेलं आहे, शांती पसरलेली आहे. सगळीकडं या सगळ्या गोष्टींचं ज्ञान प्रत्येकाला अनुभवायला मिळालेलं आहे.
आणि याचं जर विवरण करायला गेलं तर मूर्ख असेल तोही काय होतो, चतुर होतो. एखादा व्यक्ती जर मूर्ख असेल, त्याला कशाचं ज्ञान नसेल, पण त्यानं नीट अगदी मनापासून हे वाचन, लिखाण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असतील तर तो देखील काय होतो, चतुर होतो. आणि तात्काळ अनुभव येऊन परब्रह्माचा साक्षात्कार देखील होऊ शकतो. सर्वांना जे मान्य असतं, बघा काय सांगितलं समर्थ मौलींनी, सर्वांना जे मान्य असतं त्याला सामान्य लोकही मान्यता देतात. बघा एखादी गोष्ट एखाद्या महापुरुषांनी जर सांगितली असेल तर त्याला मान्यता सर्वांकडूनच प्राप्त होते ना. सर्वजण देखील त्याच्या मागोमाग काय होतात, त्या विचार आपल्या अंगी अनुभवायला पात्र ठरतात. पण सामान्यपणे सर्वांस मान्य असलेल्या माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक कधी करत नाही. पण सर्वांना ज्या गोष्टी मान्य असतात, पण जो शहाणा साधक असतो, ज्याला अगाध्य असं ज्ञान असतं, तो महंत असतो, तो पटकन या गोष्टी एक्सेप्ट करत नाही, पटकन मान्य करत नाही. आणि आपण आता बघितलं की नशिबाचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि गुप्त. अदृष्ट म्हणजेच काय, गुप्त. हातावरील रेखा पाहून भविष्य सांगणारा सर्वांना अनुभव एकच नसतो ना. हातावरच्या आपल्या डाव्या हातावरच्या रेषा बघतात किंवा पुरुषांच्या उजव्या हातावरच्या बघतात आणि त्याप्रमाणे भविष्य सांगणारेही अनेक लोक आहेत. त्यांनी त्याचं काय केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, अनुभव घेतलेले आहे आणि त्यामुळे ते भविष्य सांगतात. आणि काही काही वेळा ते भविष्य अगदी सार्थ देखील ठरतं, अगदी सुफळ ठरतं, एकेकाना ते अगदी व्यवस्थितपणे लागू होतं. आणि उगीच मागील 14 पिढ्यांचे पराक्रम जे वर्णन करत असतात ते मग वेडे की शहाणे. कधी कधी जण काय होतं की आपल्या मागच्या पिढ्यांचं सतत सतत विवरण दाखवत असतात. आमच्या मागच्या पिढ्यांमध्ये एवढी इस्टेट होती किंवा एवढी मालमत्ता होती, हे देखील सांगणारे बरेचसे. तरी माणसाने तिकडे डोळे झाक म्हणून का करावी. समर्थ माऊलीचा सांगण्याचा उद्देश काय, की अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने माणसाची जी क्षमता असते ती कमकुवत बनते. बघा एखादी गोष्ट आपल्याला मनापासून वाटते, पण प्रत्येकाने वेगवेगळी मतं मांडली की त्यावेळी आपलं मन चलबिचल होतं. आणि प्रत्येक जणांवर जर तुम्ही विश्वास ठेवत बसला तर तुम्ही कधी ते म्हणजे तुमच्यात ती क्षमता येणार नाही, बरोबर. म्हणून समर्थ माऊलीने काय सांगितले की मुख्य जे अनुभवाचे निश्चयात्मक जे ज्ञान असतं, मग त्यापासून तो काय होतो, मुकला जातो. अनेक लोक ज्या गोष्टी सांगतात, काय करतात, त्या सर्व ऐकून घ्याव्यात, पण आपल्याला ज्याचा साक्षात अनुभव येईल तीच गोष्ट आपण करायची. सांगणारे तर बरेच जण असणार आहेत, प्रत्येक जण सल्ला देण्यास पात्र असतो किंवा त्याला ते तशी म्हणजे काय असते, स्वातंत्र्य असतं, तो प्रत्येक जण सल्ला देऊ शकतो, आपणही ते ऐकू शकतो. पण आपल्याला त्यातलं सार काय घ्यायचंय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कुणाचं मत खोडून काढायचं नाही, कुणाला आपण कमी लेखायचं नाही, तू काय सांगतोस ते असं करून त्याला उलटे प्रश्न विचारायचे नाही. कुणाचे मत खोडून काढायचे नाहीत आपल्याला, पण आपण मनाशी विचार करून उपाय आणि अपाय समजून घ्यावे, स्वतः प्रत्यय घ्यावा. आणि यापेक्षा अधिक काय सांगा, समर्थ माऊली सांगतात, यापेक्षा आता अधिक तुम्हाला काय सांगू मी, की अशा पद्धतीने जर तुम्ही ज्ञान घेत गेला तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती नक्कीच होईल. माणूस हट्टी आणि अर्धवट ज्ञान असलेला असला तरी त्याचे म्हणणे आपल्याला मान्य करावेच लागते. कधी कधी काय होतं, एक एक जण जे व्यक्ती असतात ते हट्टी असतात, अर्धवट ज्ञानी देखील असतात, पण एखादी गोष्ट जर त्यांनी सांगितली लगेच आपण त्याला नकार देऊ शकत, आपल्याला ते ऐकून तर घ्यायचंच आहे. या प्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खूप राहतात, म्हणजे आपण मनामध्ये त्यांची एक थोडीशी जागा तरी ठेवावीच. अंतरात जर अभिमान डावपेच असतील तर तेच काय होतात, नाना तऱ्हेने वाढत जातात. बघा मनामध्ये जर तुमच्या वाईट करण्याची जर गोष्ट असेल, डावपेच आखायचीच जर गोष्ट असेल तर काय होतं, मग त्या गोष्टी पुढं पुढं वाढतच जातात. आणि अशा प्रकारे जो माणूस वागतो तो दुसऱ्यांचे अंतःकरण कधीच निवडू शकत नाही. दुसऱ्यांना कधीच तो म्हणजे दुसऱ्यांची विचार वाढवण्यास तो कधीही पात्र ठरवू शकत नाही. मग त्याला आपण शहाणं देखील म्हणता येणार. जे वेडे असतील त्यांना शिकून शहाणे करा, जे वेडे असतील त्यांना शिकवून देखील आपल्याला शहाणे करायचंय. आणि असे केल्याने जीवनाचं काय होतं, सार्थक होतं. उगीच वादंग वाढवणे हा निव्वळ काय आहे, मूर्खपणा आहे. लोकांशी मिळते घेऊन लोकसंग्रह करावा. बघा आपल्या लोकांमध्ये आपल्याला इतकं सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन करायचे की आपल्याला लोकसंग्रह वाढायचे. वेळ प्रसंगी पड खाऊन दुसऱ्याचा डाव त्याच्यावर उलटावं. कधी कधी अशीही वेळ येऊ शकते की दुसरे तुमच्यावर उलटू शकतात, पण त्यावेळी आपण अगदी युक्तीने किंवा आपण चांगला चातुर्य विचार करून आपल्याला त्यांच्यावरच तो डाव उलटवता देखील आला पाहिजे. पण विवेकाच्या जोरावर आपल्या अंतरंगाचा पत्ता
दुसऱ्याला लागू देऊ नये. आपल्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते दुसऱ्यांना पटकन समजू देऊ नये. दुसऱ्याच्या चालीने चालावे. दुसरा जो मनुष्य आहे, दुसरा जो व्यक्ती आहे, तो काय म्हणतो याच्याकडे नीट लक्ष द्यावं आणि दुसऱ्याच्या बोलीने बोलावे. दुसऱ्याचे मनोगत जाणून त्याच्याशी समरस होऊन जावे. बघा, समर्थ माऊली पहिला घरोघरी भिक्षा मागायला जे जायचे, त्यावेळी त्यांच्या मनामध्ये फक्त त्या एका वेळेच्या जेवणापुरतंच डोक्यात असायचं. ही गोष्ट तर खरी आहे, किंवा त्यांना त्या जेवणाची तितकीशी ओढ नव्हती, पण आपलं शरीर चालत राहावं, धडधाकट, त्यामुळे त्यांना ते अन्न ग्रहण करणं गरजेचं होतं. पण त्यावेळीच ते प्रत्येक जे जनमत असायचे, लोकमत असायचं, त्यांच्यातील जी वृत्ती आहे, त्यांच्यामध्ये जे गुण आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करायचे आणि अशा तऱ्हेने ते लोकसंग्रह वाढवायचे आणि त्यावेळी ते ही गोष्ट करून घ्यायचे. हेकट माणसाला जर समजा दुसरा हेकट माणूस भेटला, समजा एखाद्या व्यक्ती हेकीखोर आहे आणि दुसरा देखील त्याच्यासारखाच आहे, तर मग काय होईल? भांडणातच रूपांतर होणार ना. एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर माघार घेतली नाही किंवा समजून घेतलं नाही, तर कधीच ते भांडण मिटणारच नाही. एकदा कलह उत्पन्न झाला की मग ते चातुर्याला वाव उरत नाही. लोक उगीच बडबड करत असतात. अगदी काहीही गरज नसताना वायफळ चर्चा देखील असते. जसं की आता आपण महिला मंडळ बघतो, आपण आपल्यासारखे सगळेजण गॉसिप करण्याची सवय असते. एखाद्याचं काय असेल ते सगळे वाईट साईट गोष्टी सांगत बसायचं, किंवा अगदी सिरियल मधलं देखील आपण असं समजतो की ते खरंच आपल्या आयुष्यात चाललेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आहे ते काय आहे, दुसऱ्याचं मन राखणं ही गोष्ट देखील अत्यंत अवघड आहे ना. पण बोलायला सोपी, पण करायला देखील काय आहे, कठीण असेल. त्यासाठी प्रथम आपल्याला धक्के धपाटे सहन करावे लागतात. जसं सुरुवातीला भाकरी वाजताना आपल्याला चटके सहन करावे लागतात. एखादी जर नवीन मुलगी लग्न होऊन सासरी गेली, तर तिला ती भाकरी करण्यासाठी ते जे चटके असतात ते सहन करावे लागतात. तेव्हाच कुठे ती भाकरी तिला जमू शकते, नाहीतर ती जमणार नाही. ती म्हणली माझा हातच भाजतोय, तर ती भाकरी कधीच बनवू शकणार नाही. म्हणून प्रथम आपल्याला धक्के धपेटे सहन करावेच लागतात, नीट शब्द सहन करावेच लागतात. तेव्हा मग लोकांना पश्चाताप. जेव्हा एखादा समोरचा माणूस आपल्याला खूप वाईट साईड बोलत असेल, पण आपण त्याच्यावर प्रत्युत्तरच दिलं नाही, ज्यावेळी तुम्ही प्रत्युत्तर देणार त्यावेळी त्याचं रूपांतर अगदी हातापायी भांडणं होण्यापर्यंत होणार. पण समजा तुम्ही काही प्रत्युत्तरच दिलं नाही, नीट शांतपणे त्या गोष्टी श्रवण केल्या, तर काय होणार आहे, तिथं तो माणूसही हरणार आहे, तोही माणूस आपले शब्द मागे घेणार आहे. त्यामुळं इथं हे आपलेच होतं. म्हणजे प्रसंग पाहून बोलायचंय. बघा, एखाद्या व्यक्ती अगदी म्हणजे एखाद्या ठिकाणी मृत झाला असेल, अशा ठिकाणी गेला आणि त्यावेळी आपण कुठल्या वेगळ्याच चर्चेला बसलो, तर ते कसं दिसत. म्हणून प्रसंगावधान पाहून बोला, बरोबर. कारण प्रसंगावधान पाहून जर तुम्ही बोलला नाही, तर तुमच्यावर देखील ती वाईट वेळ येऊ शकते. म्हणून येथे लीनता धरून वागावे. हुशारी, कधी कधी आपली हुशारी अशा वेळी कधीही प्रदर्शन त्याचं करू नये. पुष्कळांच्या ठिकाणी काही ना काही घेण्यासारखं तर असतं. बरेचसे असे लोक आहेत ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता येतं, काहीतरी समजून घेता येतं, हे तर असतं. किंवा समजा तुमची जी मैत्री असेल तर विचारवंतांशी जर झाली असेल, तर नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये देखील त्याची भर पडू शकते. बघा, सावधपणे आपल्याला सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या, अगदी सावधपणे, अगदी सावकाश आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या. जे ते जायचं असेल त्याचा वर्तमान आधीच आपल्याला. बघा, काही डिटेक्टिव्ह लोक असतात ज्यांना पूर्ण ज्यांची तुम्हाला माहिती काढायची आहे त्याचं अगदी प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात ते प्रयत्नशील होतात आणि त्यामुळेच ते एखाद्या तर्कापर्यंत पोहोचले जातात. मग जाण्याला योग्य असेल तिकडेच विचारपूर्वक जा. समर्थ माऊली सांगितलंय की ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय तिथं तुम्हाला अगदी त्याचं व्यवस्थित, त्याचा वर्तमान काय, भूतकाळ काय, हे सगळं जाणून घ्यायचं आणि मगच जायचं. मग नाना प्रकारे उत्तम पाठांतराने काय होतं, लोकांचे अंतःकरण आपल्याला निववायला प्रयत्नशील आपण बनतो आणि परोपकाराने लोकांना ग्रंथ आधी लिहून देऊन त्याच्यावर वाईट अमर्याद उपकार करावे. बरोबर. लोकांना आता बघा, आपल्यावर, आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेवर त्यावेळी समर्थ माऊलीने उपकारच केल्यासारखे आहेत ना. दासबोध सारखा पवित्र ग्रंथ आज आपल्या समोर आहे, म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो, जाणून घेऊ शकतो आणि ज्याला जे पाहिजे असेल ते त्याला त्याप्रमाणे द्यावे. म्हणजे सर्व लोकांची मान्यता मिळून माणूस काय बनतो, श्रेष्ठ बनतो. जो या जगात सर्वसामान्य होतो, म्हणजे जो इतर लोकांमध्ये वावरतो, सर्वसामान्यामध्ये वावरतो, त्या सामान्य समजू नये त्या पुरुषाशी लोक करतात एकनिष्ठ होतात. म्हणजे आपल्याला इथं सगळ्या गोष्टी
समजून घ्यायचे की चांगल्या वाईट वस्त्यांमधून देखील आपल्याला फिरायचंय. असं नाही की तुम्ही फक्त चांगल्या चांगल्या ठिकाणी गेला आणि फक्त तुम्ही तिथं तुमचं ज्ञान सांगितलं असं नाही. अगदी वाईट वस्त्यांमध्ये देखील फिरून म्हणजे आपल्याला शहाणपणा बाजूस सारून हे सगळ्या गोष्टी करायचंय. बघा, नुसतं समर्थ माऊलींनी त्यावेळी देखील सांगितले होते, नुसतं घरात किंवा मठात मंदिरात बसून कुठल्याही गोष्टी साध्य होणार नाही. जेव्हा तुम्ही इतर लोकांमध्ये फिरणार, त्यांचं दुःख सुख या सगळ्या गोष्टी जाणून घेणार, तेव्हाच तर तुम्ही त्यांच्या अंतरंगामध्ये काय चालू आहे हे मांडू शकणार आहे ना. मग समर्थ मौलींनी देखील गावोगावी फिरून या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. त्यावेळीच तर आपल्यासमोर त्यांना हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं आणि मग ते आपल्यासमोर दासबोध सारख्या माध्यमातून त्यांनी मांडलेले. मग ज्याला ज्यांची आवड असेल त्याला त्याचं ज्ञान द्यावं आणि यामुळे आपण सर्वसामान्य होऊन अनासायाने श्रेष्ठत्व तर आपल्याला मिळणारच आहे. जो पृथ्वीवर सगळ्यांना मान्य होईल तो काही सामान्य पोटभरू भिक्षुकरी असेल का? पृथ्वीवर ज्याला सगळ्यांनी मान्यता दिली तो सामान्य राहील का कधी? तो इतक्या उच्चस्थानी पोहोचतो की त्याची कल्पना आपण करूही शकणार नाही. तर अशा प्रकारे समर्थ मौलींनी आपल्याला चातुर्याची लक्षणं सांगितलेली आहेत. हुशारी कशी कुठं प्रदर्शित करावी हे देखील आपल्याला समजता आलं पाहिजे आणि चातुर्य संपादन करून दिग्विजय मिळवावा, लोकांची मनं जिंकावी. त्यामुळे तो कुठेही गेला तर त्याला कधीच कशाची कमी पडणार नाही. माणूस जर हुशार असेल, त्याच्यामध्ये जर ज्ञान असेल तर तो कुठेही गेला तर म्हणजे अगदी मातीचं सोनं करून देखील विकू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये ते ज्ञान असतं. कसं आपल्याला एखादा जर समजा कामधंदा गेला तर समजा त्याला ते ज्ञान असेल, तो त्या पात्रतेचं असेल, तर तो कुठेही जाऊ दे, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर जाऊ दे, त्याला कधीच कशाची कमी पडेल. हेच चातुर्य लक्षण मध्ये समर्थ माऊलीने आपल्याला सांगितले. तर आपण आता याचं ओवीचं पठण करून घेऊया. श्रीराम समर्थ. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेने विन उमजले, हे तो घडेना श्रीराम. आहे तरी स्वल्प लक्षण, सर्वत्रांची साठवण, अधम आणि उत्तम गुण, तेथेची असती श्रीराम. महिसूत सरसाविला, सरसावून द्विधा केला, उभयता मिळवून चालिला, कार्यभाग श्रीराम. श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे श्रीराम. विवरता याचा विचार, मूर्खतेची होय चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार, परलोकीचा श्रीराम. सकळास जे मान्य, तेची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य, होई जेत नाही श्रीराम. उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिका, होत नाही श्रीराम. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, एक त्याने घडे की न घडे, ऐसे पहावे श्रीराम. रेखा ती तुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते, काय निमित्य श्रीराम. बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले, प्रत्ययाचा श्रीराम. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यये पहावे, खरे कोटे निवडावे, अंतर्यामी श्रीराम. कोणासी नवे मनोनय, समजावे अपाय उपाय, प्रत्यय घ्यावा बहुत काय, बोलोनिया श्रीराम. माणूस हे कांड आणि कच्चे, मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे, अंतर राखावे श्रीराम. अंतरी पिळपेच वळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा, निववू नेने श्रीराम. वेडे करावे शहाणे, तरीच जीने श्लाघवाणे, उगीच वादांग वाढविणे, हे मूर्खपण श्रीराम. मिळवून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळोने जावे, विवेक बळे श्रीराम. दुसऱ्यांचे चालनी चालावे, दुसऱ्यांचे बोलणी बोलावे, दुसऱ्यांचे मनोगत जावे, मिळवून या श्रीराम.
जो दुसऱ्यांच्या हितावरी तो विपट काही जण करी मानत मानत विवरी अंतरतयाचे श्रीराम आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू उकलावे नाना उपाये न्यावे परलोकासी श्रीराम हे कांडास हे कांड मिळाला तेथे गलबलची झाला कळहो उठता चातुर्याला ठाव कैचा श्रीराम उगीच करती बडबड परी करुण दाखविणे हे अवघड परस्थळ साधने जड कठीण आहे श्रीराम धके चपेटे सोसावे नीच शब्द सहत जावे प्रस्तावून परावे आपुले होती श्रीराम प्रसंग जाणूनी बोलावे जाणपण काहीच न घ्यावे लीनता धरून जावे जेथे तेथे श्रीराम कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान तोरे परीक्षण सोडावी श्रीराम बहुती काहीतरी सापडे विचक्षण लोकी मित्री घडे उगेच बैसता काहीच न घडे फिरणे विवरणे श्रीराम सावधपणे सर्व जाणावे वर्तमान आधीच घ्यावे जाऊये तिकडे जावे विवेके सहित श्रीराम नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे लेहोण देता परोपकारे सीमा सांडावी श्रीराम जैसे जयास पाहिजे तैसे तयास दीजे तरी मग श्रेष्ठची होईजे सकळ मान्ये श्रीराम भूमंडळी सकळा समान्य तो म्हणो नये सामान्य कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी श्रीराम ऐसी चातुर्याची लक्षणे चातुर्ये दिग्विजय करणे मग तयास काय उणे जेथे तेथे श्रीराम इति श्री दासबोधी गुरुशिष्य संवादे समास 6वा चातुर्य विवरण नाम संपूर्ण श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। तर अशा पद्धतीने आपण आज या समासाचं अगदी छान पद्धतीनं म्हणजे काय केलेलं आहे विवरण केलेलं आहे किंवा याचं निरूपण केलेलं आहे। तर नक्कीच जर पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असता तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब न करता जाऊ नका। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ।